महा TPCच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण ऐकत आहात पुणे शहराच्या विकास आराखड्यातील BDP आणि HTHS झोनवरची आमची विशेष मालिका. गेल्या 3 भागांमध्ये आपण या झोनचा नेमका मुद्दा काय आहे, त्याचा तो सगळा गुंतागुंतीचा इतिहास आणि बापट व जैन समित्यांच्या शिफारशी काय होत्या हे सगळं सविस्तरपणे पाहिलं. तर आज आपण या मालिकेच्या चौथ्या आणि खरं तर खूप महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आज आपण थेट जमिनीवरची परिस्थिती पाहणार आहोत. ऑगस्ट 2015 मध्ये या BDP धोरणाला मंजुरी मिळाली आणि आता जवळपास 10 वर्ष उलटून गेली आहेत. तर या एका दशकात कागदावरच्या या हिरव्या पट्ट्यांचं जमिनीवर नक्की काय झालं, म्हणजे जमिनी संपादनाची प्रक्रिया का आणि किती फसली, या काळात अतिक्रमण आणि पर्यावरणाच्या नुकसानीसारख्या कोणत्या गंभीर समस्या उभ्या राहिल्या, आणि ज्या जमीन मालकांसाठी हे धोरण होतं त्यांच्या पदरी नेमकं काय पडलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका चांगल्या हेतूने सुरू झालेली ही योजना इतकी सपशेल का यशस्वी ठरली. म्हणजे यातून आपल्याला भविष्यातल्या नियोजनासाठी खूप काही शिकायला मिळतं. वस्तुस्थिती अशी आहे की कागदावरची जी महत्वाकांक्षी योजना होती आणि जमिनीवरचं जे वास्तव आहे, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या धोरणाचं सर्वात मोठं अपयश हे त्याच्या आकडेवारीतच दिसतं. पुणे महानगरपालिकेला एकूण 978.54 हेक्टर BDP जमिनीपैकी आजपर्यंत 1% जमीनही कायदेशीररित्या संपादित करता आलेली नाहीये. म्हणजे जवळपास 978 हेक्टर जमीन जी शहराची फुफ्फुसं म्हणून जपायची होती, ती आजही तशीच असुरक्षित आहे. किंबहुना परिस्थिती त्याहूनही गंभीर आहे. या 978 हेक्टरपैकी सुमारे 125 हेक्टर जमीन ही सरकारी मालकीची होती. अच्छा. आता खासगी जमिनीचं संपादन अवघड होतं हे आपण एक वेळ समजू शकतो. पण धक्कादायक बाब ही आहे की महानगरपालिका आणि सरकारला स्वतःच्या मालकीची 125 हेक्टर जमीनही या आरक्षणांतर्गत सुरक्षित ठेवता आलेली नाहीये. यावरूनच अंमलबजावणी किती कमकुवत होती याचा आपल्याला अंदाज येतो. म्हणजे सुरुवातच चुकली. मग साहजिकच यातून एक साखळी तयार झाली असणार. एक चूक दुसऱ्या चुकीला कारणीभूत ठरली. अगदी. आपण याच साखळीचा माग काढूया. मला वाटतं पहिली आणि सर्वात मोठी कडी म्हणजे जमीन संपादन. ते अक्षरशः ठप्प झालं. हे असं का झालं, यामागे कोणतं मूळ कारण होतं? या अपयशाच्या मुळाशी आहे सदोष आणि आपण म्हणू शकतो की अव्यवहार्य भरपाईची यंत्रणा. सरकारने जमीन मालकांकडून जमीन घेण्याचं ठरवलं, पण त्या बदल्यात जो मोबदला देऊ केला तो इतका तकलादू होता की कोणी पुढे आलंच नाही. एकूण 853 हेक्टर खासगी जमिनीपैकी 1%पेक्षाही कमी जमीन संपादित झाली. त्यामुळे सार्वजनिक मालकीच्या भव्य बायोडायव्हर्सिटी पार्कचं जे स्वप्न होतं ते स्वप्नच राहिलं. सरकार जमीन खरेदी करेल अशी योजना होती, पण तसं घडलंच नाही. आणि या मोबदल्याचा मुख्य मार्ग होता TDR, म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क. तो जमीन मालक खुल्या बाजारात विकून पैसे उभे करू शकतो. पण या धोरणात तो फक्त 8% दिला जात होता, जो खूपच कमी होता. अगदी बरोबर. आणि त्यामुळे जमिनीची मालकी सरकारकडे हस्तांतरितच झाली नाही. परिणामी BDP फक्त नकाशांवर हिरवा राहिला, जमिनीवर नाही. या धोरणाच्या निष्क्रियतेचा दुसरा आणि सर्वात विध्वंसक परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेलं अतिक्रमण. अधिकृत आकडेवारीनुसारच आरक्षित जमिनीच्या सुमारे 10% भागावर आधीच अतिक्रमण झालं आहे. पण प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे. वडगाव, हिंगणे यांसारख्या भागांमध्ये 70,000हून अधिक बेकायदेशीर बांधकामं झाल्याचा अंदाज आहे. शहराची हिरवळ आणि जैवविविधता जपणं तो मोठ्या प्रमाणावर फसला आहे. खासगी मालकीच्या टेकडीवर कोणतंही पर्यावरण संवर्धनाचं काम किंवा उद्यान विकास झालाच नाही. उलट जे काही नैसर्गिकरित्या अस्तित्वात होतं त्याचाही ऱ्हास सुरू झाला. पण या निष्क्रियतेमुळे आपण पुण्याला उष्णतेच्या लाटा आणि पुराच्या धोक्यांसाठी अधिक असुरक्षित बनवलं आहे. बरोबर. आणि या साखळीतला शेवटचा पण तितकाच महत्वाचा घटक म्हणजे जमीन मालक. त्यांच्या दृष्टिकोनातून तर हे धोरण विनाशकारी ठरलं. पिढ्यानपिढ्या तुमच्या मालकीची जमीन आहे, तुमची मालमत्ता आहे, आणि एका रात्रीत सरकारी नियमामुळे तिचं मूल्य जवळपास 0 होतं. तुम्ही ती विकू शकत नाही कारण BDP आरक्षणामुळे कोणी खरेदीदार नाही. तुम्ही ती विकसित करू शकत नाही कारण कायद्याने बंदी आहे. यातूनच मोठा असंतोष आणि लॉबिंग वाढलं. सरकारवर दबाव येऊ लागला आणि अखेरीस त्यांना या कठोर भूमिकेवर पुनर्विचार करावा लागला. 2025च्या पुनरावलोकन समितीची स्थापना ही जमीन मालकांकडून आलेल्या याच असंख्य निवेदनांना दिलेला एक प्रतिसाद आहे. शेवटी झालं असं की मालकांचे हक्कही गेले आणि जनतेला संरक्षित टेकड्याही मिळाल्या नाहीत. दोघांचंही नुकसान झालं. बरोबर. हे सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न मनात येतो की हे सगळं टाळता आलं नसतं का? नियोजनातील नेमकी चूक कुठे झाली?
ही एका चांगल्या हेतूने बनवलेल्या धोरणाची कहाणी आहे, जे नियोजनातील मूलभूत त्रुटी आणि अंमलबजावणीतील अक्षम्य दिरंगाईमुळे उद्ध्वस्त झालं. या अपयशाची कारणं अचानक निर्माण झालेली नाहीत. ती त्या धोरणाच्या मूळ आराखड्यातच दडलेली होती. ते एका अशा गृहीतकावर आधारित होतं, जे कधीच वास्तवात येऊ शकत नव्हतं. ते गृहीतक होतं की केवळ नकाशावर हिरवा रंग मारल्याने किंवा जमीन आरक्षित केल्याने टेकड्यांचं संरक्षण होईल. पण त्यासाठी लागणारा पैसा, माणसं आणि राजकीय इच्छाशक्ती कुठून येणार याचा विचारच केला गेला नाही. याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे स्पष्ट अंमलबजावणी आराखड्याचा अभाव. कागदावर DDP पार्कची घोषणा झाली, पण त्यासाठी लागणाऱ्या अंदाजे 5,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद कशी करणार याची कोणतीही ठोस योजना नव्हती. हाच दुसरा मुद्दा, सदोष भरपाई. अगदी. हे या धोरणाच्या अपयशाचं केंद्रस्थान आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे केवळ 8% TDR देऊ केला गेला. याचं गांभीर्य समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. बाणेर, कोथरूड सारख्या भागांमध्ये जिथे जमिनीचे दर 40,000 ते 60,000 रुपये प्रति चौरस मीटर आहेत, हो, तिथे या 8% TDRचं मूल्य जमिनीच्या वास्तविक किमतीच्या केवळ 10 ते 15%च भरतं. त्यामुळे अक्षरशः एकाही जमीन मालकाने स्वेच्छेने BDP अंतर्गत जमीन हस्तांतरित केली नाही. पण समजा TDRचा दर योग्य असता तरी काही इतर पर्याय उपलब्ध होते का, की TDR हाच एकमेव मार्ग होता? पर्यायी भरपाई किंवा प्रोत्साहनांचा पूर्ण अभाव. जैन समितीने केवळ आणि केवळ TDRवर लक्ष केंद्रित केलं. पण पुण्यातल्याच पुणे पर्यावरण मंच सारख्या एका स्वयंसेवी संस्थेने एक अतिशय व्यवहार्य पर्याय सुचवला होता. त्यांचा प्रस्ताव होता की जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या 10% भागावर बांधकामाची परवानगी द्यावी. अच्छा. आणि अट अशी ठेवावी की उर्वरित 90% जागेवर त्यांनी स्वखर्चाने वृक्षारोपण करून ती जागा हिरवीगार ठेवावी. या मॉडेलमुळे महानगरपालिकेचा जमीन संपादनाचा 1 रुपयाही खर्च झाला नसता, मालकांना त्यांच्या जमिनीचा काही प्रमाणात मोबदला मिळाला असता आणि शहराला हिरवळही मिळाली असती. खरंय. पण अशा लवचिक आणि व्यवहार्य पर्यायांचा विचारच केला गेला नाही. नियोजकांनी जमीन मालकांच्या विरोधाचा अंदाजच घेतला नाही असं दिसते. बरोबर. त्यांना गृहीत धरलं गेलं. वेळेवर आणि योग्य मोबदला न मिळाल्याने मालक तीव्र विरोध करतील, ते संघटित होतील याचा नियोजनात विचारच केला गेला नाही. आणि या गोंधळात भर पडली ती सदोष सर्वेक्षणांमुळे. CDAC सारख्या एजन्सीकडून जे सर्वेक्षण करण्यात आलं त्यात अनेक चुका होत्या. अनेक वर्षांपूर्वीच विकसित झालेल्या वस्ती असलेल्या जमिनींवरही BDP आरक्षण टाकण्यात आलं. यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आणि अंमलबजावणी आणखी गुंतागुंतीची झाली. या सगळ्या कारणांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की धोरण जमिनीवरच्या वास्तवापासून खूप दूर होतं. आणखी एक विसंगती HTHS आणि BDP झोनच्या नियमांमधली. हो, ही एक मोठी प्रशासकीय विसंगती होती. जुन्या शहराच्या हद्दीतील टेकड्यांवर, ज्यांना HTS झोन म्हटलं जातं, तिथे 4% बांधकामास परवानगी होती. पण नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील टेकड्यांवर म्हणजे BDP झोनमध्ये 0 बांधकाम धोरण होतं. म्हणजे एकाच शहरात एकाच प्रकारच्या टेकड्यांसाठी 2 वेगळे नियम. अगदी. यामुळे लोकांमध्ये गोंधळ आणि प्रशासनावर अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. आणि या सगळ्या प्रक्रियेत ज्यांच्यावर सर्वात जास्त परिणाम होणार होता त्या खासगी जमीन मालकांना, त्यांना कुठे स्थान होतं? कुठेच नाही. आणि हेच या धोरणाचं सर्वात मोठं अपयश आहे. ही केवळ नियोजनाची चूक नाही, तर ही एक लोकशाही प्रक्रियेची चूक आहे. सर्वात जास्त प्रभावित गटाला म्हणजे जमीन मालकांना निर्णय प्रक्रियेत कुठेही सहभागी करून घेतलं गेलं नाही. त्यांची बाजू ऐकून घेतली गेली नाही, त्यांचे पर्याय विचारात घेतले गेले नाहीत. सारांश सांगायचा तर BDP धोरण का फसले याचं उत्तर एका वाक्यात देता येईल. हे धोरण केवळ अंमलबजावणीत चुकले नाही, तर ते मानवी अर्थशास्त्र आणि जमिनीवरच्या वास्तवाच्या मूलभूत चुकीच्या समजावर आधारित होते. बरोबर. जमीन मालकांनी आपली सर्वात मौल्यवान संपत्ती एका प्रतिकात्मक मोबदल्यासाठी सोडावी, म्हणजेच एका सार्वजनिक सुविधेसाठी स्वतःच्या खिशातून अनुदान द्यावे, अशी अवास्तव अपेक्षा होती. आणि सर्वात महत्त्वाच्या भागधारकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते सुरुवातीपासूनच अयशस्वी ठरणार होतं. परिणामी एकही उद्दिष्ट साध्य झालं नाही. ना जमीन संपादित झाली, ना पर्यावरण जपलं गेलं. उलट अतिक्रमणं वाढली आणि जमीन मालकांच्या हक्कांवर गदा आली.
एका चांगल्या हेतूचा प्रवास कसा एका मोठ्या अपयशात संपतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर या गंभीर परिस्थितीवर काही उपाययोजना असू शकतात का? यातून पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो, यावर आपण मालिकेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात चर्चा करू. या संपूर्ण परिस्थितीवर तुमचं काय मत आहे? तुमच्या मते ही चूक कोणाची आहे? नियोजकांची, प्रशासनाची की राजकीय इच्छाशक्तीची? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अधिक सविस्तर माहिती आणि संबंधित कागदपत्रांसाठी आमच्या महाटीपीसी या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. आणि नगर नियोजनाच्या क्षेत्रातील अशाच माहितीपूर्ण चर्चा आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.